एवढ्या साड्या दाखवून पण तुम्हाला एकही पसंत पडत नाही म्हणजे कमाल आहे हो. तो प्रॉब्लेम तुमचा नाहीये, तीच आहे. म्हणजे आता कसं आहे की जावई बापू आमच्या बरोबर आलेत ना, मग जावई बापू तिच्यासाठी साडी पसंत करणार, हो की नाही परांजपे? आणि जरा महागाई वाटतायत ना. वाटलंच होतं मला, तुम्ही असंच काहीतरी विचार करत असणार. हो, तुमचे जावई कोण आहेत? मोठे वकील परांजपे. अहो, कोणत्याही साडीवर हात ठेवा, जी साडी म्हणाल ती परांजपे घेऊन देतील तुम्हाला. परांजपे तुम्ही इतकं प्रेमाने बघू नका तिच्याकडे, हे की नाही? त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, तिच्यासाठी तुमच्या पसंतीची एखादी साडी घेऊन द्या तिला. या परांजपे, इकडे या तुम्ही. आणि ऐका ना, 1 लाख 1.5 लाखाची साडी दाखवाच तुम्ही, परांजपे घेतील हिला. अगं शेफाली मावशी, ते कोणीच दिसत नाही अगं. अगं पण आपण आहोत ना. अगं पण आपल्याला कपडे दाखवणार कोण? काका, 1 मिनिट. ओ हॅलो सुशांत. तुझ्या ओळखीचे कोणी आहेत का इथे? अहो काका, थांबा 1 मिनिट. प्रशांत प्रशांत प्रशांत. अगं मावशी, ते कोणीच येत नाही अगं. अगं, जोवर कोणी येत नाही ना, तोवर वेगवेगळी नावं घेत राहायची. एक तरी वेळा तुक्का लागतो. तू काही वेडी बिडी आहेस का? हो काका, वेडी नाहीये. या सगळ्या सिच्युएशन साठी ना मी रेडी आहे. मी तर म्हणते तुम्ही पण हे ट्राय करा. नेहाजी, ही साडी बघा, मला आवडली, छान दिसेल. अहो, एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे. म्हणजे याचा पदर, बॉर्डर, रंग एक नंबर आहे. काहीही घ्या. मनीष, हॅलो मनीष. हो आलो मॅडम. तुमचं नाव मनीष आहे? हो. अरे सनी, मॅडमला या पॅटर्न मध्ये अजून जरा वेगळे कलर दाखव. तोपर्यंत मी तो काउंटर अटेंड करतो. कमाल आहे बाई या पोरीची. तिने कसं याला ओळखलं? अचानक लागलेला तुक्का आहे तो, तुम्ही नका लक्ष देऊ. याच्यापेक्षा काही वेगळा पॅटर्न आहे का हो तुमच्याकडे? अजून काही पॅटर्न आहे पण रेंज थोडी जास्त येईल. मी तुला पॅटर्न विचारला, किंमत नाही. दाखव मला पॅटर्न. अरे बापरे. काय सेवा करू शकतो तुमची? लग्न करू शकता? काय मॅडम, थट्टा करता ना माझी? अहो, मग कपड्यांच्या दुकानात काम करता ना, तर कपडे दाखवायचे सोडून उगाच कशाला सेवा अँड ऑल बडबडताय? तुमची बडबड बंद करा आणि मला छान काहीतरी शरारा दाखवा. ओके मॅडम, आमच्याकडे अनेक रंगाचे शरारे आहेत. तुम्हाला नक्की कोणता रंग हवाय ते सांगा. मला टर्कोइज ब्लू दाखवा. अहो काका, ती टॉकॉइज ब्लू म्हणाली. बापरे, तुला पण हा शब्द बोलतोय तू का? मला ओळखता पण येतं. तुम्ही दाखवताय का शरारा? हो. हा घ्या तुमचा टर्टाइज ब्ल्यू. तुम्हाला सांगतो मॅडम, रंगाच्या बाबतीत इतकं कॉन्फिडेंटली बोलणारा कस्टमर मी पहिल्यांदाच बघितलाय. हा टॉकॉइज ब्लू नाहीच आहे. हेच मी सांगणार होते त्यांना. अहो, असं काय करताय? इतकी वर्ष काम करतोय मी या लाईन मध्ये. आता रंगांच्या शेडच्या बाबतीत मला जास्त माहिती की तुम्हाला. ब्लू मध्ये जर ग्रीन मिक्स केला, जो कलर बनतो तो टॉकॉइज ब्लू. बरं, ते सगळं जाऊ द्या. तुम्ही ना मला मजेंटा कलर दाखवा. अर्जंट. काय करू मी पण? तुम्हाला कलर सुद्धा ओळखता नाहीये? बरं, हरकत नाही.
दाखवा. चारकोल म्हणजे कोळसा असतो. कोळसाचा रंग काळा असतो हे सुद्धा सांगायला हवं का? काय डेंजर येतो या दोघी जणी. का काय झालं? माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये काउंटरवर कोणीतरी मला भारी पडलंय. काय नॉलेज आहे यांना कलरचं. आणि तुम्हाला थोडंफार कळतं असंच म्हणायची वेळ आली आता. पण आवडतात ना रंग? हो आवडतात ना. रंगाची कंपनी पण आवडत असेल. हो पण एखादी कंपनी माहिती असेल ना? हो माहिती आहे ना. मग असं करा, तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स घ्या. पण मी का घेऊ? अरे मी सांगतो म्हणून घ्या, नाहीतर सध्या मार्केट डाऊन आहे. अहो पण शेअर मार्केट मधलं मला काहीच कळत नाही. तू इथे काय करतोयस? इथे काय करतो म्हणजे? अहो सेल्समन आहे मी. अरे तू ब्रोकर आहेस ना? नाही हो काका. खोटं बोलू नकोस माझ्याशी. अरे तुमच्याशी का खोटं बोलेन मी? मी खरं तेच सांगतोय. तू जर खरं बोलत असशील ना तर मला सांग, आजचा सेन्सेक्स किती आहे? अरे देवा, काय चाललंय तरी काय? मी पण तेच विचारतोय, काय चाललंय हे? काय भयानक आहे सगळं. एक वेळ या दोघी परवडल्या, पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. मनीष, अहो मनीष ऐका ना, मला ना तुम्ही आता. मॅडम थांबा ना. सनी जरा मॅडमला अटेंड कर ना. मी आलोच हा. काय झालं? काय सुरेश, सुरेश, सुरेश. सर मी आलोय ना. हा काय असतं ना सुरेश, आपल्याला खूप भूक लागते, मग आपण काय करतो, ऑर्डर करतो. कधी कधी आपल्याला काय वाटतं की त्याला थोडासा वेळ लागेल पण ते वेळेवरती येतं, आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की ते वेळेवरती येईल पण ते उशिरा येतं. पण मुद्दा काय? कुणाचा? हा मुद्दा असा आहे की खाली माझं जेवणाचं पार्सल आलेलं आहे, तेवढं घेऊन या प्लीज. ओके? होय साहेब. सुरेश, काय सर? गरमागरम जेवण आलेलं आहे, म्हणजे आपल्या नेहा मॅडमचा जसा डबा असतो की नाही गरम गरम, तसं गरम गरम आहे. जा घेऊन या, लवकर घेऊन या. हा सुरेश, भूक लागते ना, भुकेचीच वेळ आहे. तुलाही लागली असेल ना भूक? अरे मग तुझा डबा वाट बघतोयस नाही का? माझं जेवण आलेलं आहे, मी जेवून घेतो. ओके?